शिखरजीवरून आल्यावरती दुसऱ्या दिवशी पंचामृत अभिषेक करायचा. 2 ते 3 दिवसात कधीही केलं तर चालतं, पण आम्ही आलो सॅटर्डे 1:30 वाजलेले होते. पण दुसऱ्या दिवशी संडे होता, त्यामुळे मोठ्या मूर्तीचा अभिषेकही होतं. त्यामुळे म्हटलं की चला आपण सगळे मिळून आपण दुसऱ्या दिवशी करू. खूप घाई गडबड झाली, पण आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो आणि त्याच दिवशी होती आपली भोगी. त्यामुळे त्यासाठी मिक्स भाजी तर आपली होणारच असते. मस्त भाजीची भाकरी आणि भोगी आपण रेसिपी ही पुढे आपण बघणारच आहोत. अशा पद्धतीने आपला छान मस्तपैकी कितीही कंटाळा आला तरी सणा दिवशी आपल्याला खरंच कंटाळा आपल्याला पूर्ण निघून जातो. खूप वेळ झालेलं होतं, तरीही आम्ही मस्त असं छान पूजा करून आपला सणही साजरा केला. नमस्कार, जय जिनेंद्र सर्वांना. सोनाली जैन फूड लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पूजेसाठी हे तांदूळ, डाळ, गूळ, साखर, तूप, दूध, दही घेतलेलं नव्हतं, कारण रात्री 1:30 वाजता येऊन दुसऱ्या दिवशी दही होणार नव्हतं आणि तेही बदाम भिजत घालावं लागतं. सो दही पॉसिबल नव्हतं, त्यामुळे सगळं साहित्य घेऊन आपण पूजेसाठी गेली. नंतर अशा पद्धतीने आपल्याला इथे एक्झॅक्टली 9:30 वाजता पूजा असते, पण लवकर गेल्यामुळे मंदिरातली पूजा वगैरे आवरून नंतर आपण घरी आलो आणि त्याच दिवशी होती आपली भोगी. त्यामुळे भोगीसाठी तर आपल्याला मिक्स भाजी करायची होती आणि कितीही कंटाळा आला ना तर सण म्हटलं ना तर पूर्ण थकवा निघून जातो. कितीही तुमचं ट्रॅव्हलिंग होऊ दे, कितीही धावपळ होऊ दे तुमची, पण त्याच जोमाने आपण तो सण साजरा करतो. त्यामुळे मी इथे घेतलेला आहे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. ही भाजी प्रत्येकाकडे वेगवेगळी केली जाते, पण आमच्याकडे ज्या पद्धतीने केलेलं आहे मी त्या पद्धतीने सांगते. राई होतं 1/2 टीस्पून, नंतर जिरं होतं, कढीपत्ता घातलेली होती, 1 कांदा घेतलेला आहे. ते गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ॲक्च्युली काही भागांमध्ये थोडं याची पेस्टही करतात कांदा टमॅटोची. इथं मी 1 बटाटा घेतलेला आहे, तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान असं परतून झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 टोमॅटो टाकून ही छान परतून घ्यायचं आहे. थोडीशी भाजी शिजू द्यायची आहे, म्हणजे छान असं एकजीव होऊन जातं. त्यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि इथं 1/2 कप आपल्याला इथं पावटा आहे. आणि नंतर ह्याच्यामध्ये पावटा टाकल्यानंतर मी इथे टाकलेलं आहे हिरवं वाटाणे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला हरभराही होतं, तेही यामध्ये मी घातलेलं आहे. आणि नंतर आपल्याला घातलेला आहे तर घेवडा घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे काही घरी असेल भाजी तेही तुम्ही इथे वापरू शकता. मी ही घाई गडबडीत जे भाजी मार्केटमध्ये होते ते घेतलं आणि आलेलं आहे. इथं मी छोटे 2 वांगे होते, ते 2 वांगे घातलेलं आहे आणि यामध्ये घातलेलं आहे मी गाजर. हे छान मिक्स करून घ्यायची आणि मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वरून थोडीशी चटणी, गरम मसाला वगैरे टाकून घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप मी ते सांगते. थोडंसं भाजून घ्या, मगच आपल्याला ती भाजी एकजीव होते. इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, गरम मसाला, लाल तिखट, मीठ आहे आणि थोडंसं 1 बारीक चमचा इथं बेसन घातलेलं आहे. कारण पूर्ण भाजी ही एकजीव होते आणि त्याला एक घट्टसरपणा येतो. खूप घालायचं नाही आहे, कारण त्याची टेस्ट चेंज होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसंच टाकून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं पाणी घाला, जास्त घालू नका.
कारण भाजी कधीही शिजताना ना की कमी पाण्यामध्ये शिजली ना तर त्याची टेस्ट कधीही चेंज होत नाही. आणि नंतर ना ह्याच्यावरती तुम्ही कोथिंबीर टाकून छान भाजी शिजवून द्या. अशा आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे. प्लस आपल्याला करायचं आहे बाजरीची भाकरी. छान असे नॉर्मल आपण ज्वारीची भाकरी करतो तशीच बाजरीची भाकरीही करून घ्या. दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळांसारखे. सर्वांना भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गुडगुड बोला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.